काय तुम्हाला सुद्धा लस्सी खूप जास्त आवडते, पण तीच लस्सी बाहेर जाऊन मग पिऊन येण्याचा कंटाळा येतो? तर चला मग आज आपण एकदम थंडगार अशी लस्सी घरातल्या घरात कशी बनवायची याची रेसिपी पाहू. नमस्कार, तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. उन्हाळा स्पेशल थंडगार लस्सी बनवण्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये 7 ते 8 बर्फाचे तुकडे घेतले आहे. आता आपण या बाउलमध्ये 1 वाटी दही टाकून घेऊ. दही घेताना खूप जास्त आंबट अशी दही घ्यायची नाही. दही टाकून झाल्यानंतर आता आपण या बाउलमध्ये अर्धी वाटी साखर टाकून घेऊ. तुमची दही किती आंबट आहे त्यानुसार तुम्ही साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकतात. आता आपण ही दही रवीच्या मदतीने चांगल्या प्रकारे फेटून घेणार आहोत. पाच मिनिटं आता आपण या दहीला रवीच्या मदतीने चांगल्या प्रकारे फेटून घेणार आहोत. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. 5 मिनिटं रवीच्या मदतीने सतत दही चांगल्या प्रकारे फेटून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकतात आता आपली एकदम स्मूथ अशी लस्सी बनवून तयार आहे. आता आपण या लस्सीमध्ये काही काजू बदामचे काप टाकून घेणार आहोत. काजू बदामचे काप टाकणे संपूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही त्याचा वापर करा. काजू बदामचे काप टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अशाच प्रकारे ही लस्सी पिऊ शकतात. आता इथे मी या लस्सीवर आईस्क्रीम टाकून घेत आहे. आईस्क्रीम टाकून झाल्यानंतर आता आपण पुन्हा एकदा या लस्सीवर काजू बदामचे तुकडे टाकून घेऊ. आता आपली थंडगार अशी लस्सी बनवून तयार आहे. काय मग या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेरून लस्सी पिण्यापेक्षा ही लस्सी एकदा नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला लस्सीची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांग. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.